थांबवावं लागतंय. बोलूया जसंच सामन्याला सुरुवात होईल येईल तुमच्याकडे एक यंग टॅलेंट शिरोली गावचा आवाज मंगेश पाटील शिरोली यांना आपण ऐकूया. थँक्यू सो मच. नक्कीच वैभव. जाऊया क्रिकेटच्या अथांगण महासागरामध्ये. अतिशय सुंदर मॅच, त्याच्यानंतर अतिशय सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की पनवेल प्रीमियर लीग म्हटली तर पनवेल तालुक्याची सर्वात मोठी स्पर्धा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. याचं कारण पूर्णपणे नक्कीच जो श्रेय आहे तो आपण नक्कीच संदीपदादा वास्कर यांना देऊ. कारण की ज्या रीतीने त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांच्याच मेहनतीनं आणि पूर्ण पनवेल समालोचक समितीच्या मेहनतीनं साकारलेला हा भव्य दिव्य आपण क्रीडांगण पाहतोय. चौथी मॅच तुमच्या समोर येईल सुपर 8ची. एका साईडला जय हनुमान इंटरप्राइजेस बामणडोंगरी त्याच्या अगेन्स्ट फाईट देतोय कालभैरव चिंचपाडा KDH वाघेलवाडा. अशी मॅच आपण इथे एन्जॉय करतो. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून जाऊया मैदानावरती. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन जाऊया क्रिकेटच्या मैदानावरती. पहिलाच बॉल अप्रतिम फटका होता आणि पहिल्या बॉलवरती इथे 2 धाव मिळतील. वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट इथे ओपन करतोय फलंदाज सुमित पाटील आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय प्रशांत पाटील. ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला यावेळी मात्र कालभैरव चिंचपाडा विपक्ष KDH वाघेलवाडा या संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथम इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय योग्य ठरेल की साई हा देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. जीवनदार मिळालाय फलंदाज सुमित पाटीलला. मिळतील 2 धाबा आणि या 2 धाब्यानं संघ पुढे सरकेल. टोटल संघाची धावत संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 4 धाबा. अतिशय सुंदर. इथे मात्र कॅच पकडणं खूप महत्वाचं होतं. साई काय म्हणशील? निश्चितच कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण एक सामना जरूर पाहिला होता, निश्चितच आपण पाहिला तर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं तर ही झेल खूपच इम्पॉर्टंट होती मॅच साठी. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सुमित डोंगरेचं कॅच 0 धाबेवर सोडला. त्याच्यानंतर एक विस्फोटक केली साकारली आणि त्या केलीतून 14 चेंडूमध्ये 32 धाब्यांची केली साकारली आणि त्या केलीतून विजय संपादन केलं त्या टीमनं. पुढचा बॉल इथे अतिशय सुंदर चेंडू डिलिव्हर केला गोलंदाज राजू ठाणगे. फलसफेचा हा खेळाडू आपण पाहतोय. अद्यापिक 3 चेंडू सुरेख फेकले. क्षेत्ररक्षकाची साथ येणं खूप महत्वाचं आहे गोलंदाजी करत असताना राजू ठाणगेला. पुढचा बॉल या हवेली मात्र वेगाची सफर देत असताना शॉर्टफिस बॉल होता. जर व्यवस्थित संपर्क केला असता तर कदाचित चौकार षटकार पाहायला मिळाला असता. मात्र बॅटच्या मधोमध हा चेंडू आला. इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावत संख्या स्थिर असणार आहे. धावत संख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. ते मात्र 4 धावा. इथे पहिला षटक खूप चांगल्या रीतीने फेकतोय गोलंदाज राजू ठाणगे. कौतुक करावं लागेल कारण की पहिला पावसारखंच षटक आहे आणि त्याच्या अवचित इथं पूर्णपणे बांधून ठेवले 2 फलंदाजांना. अर्थात सुमित पाटील आणि प्रशांत पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजच्या भूमिकेवर आपल्याला पाहायला मिळेल राजू ठाणगे हा गोलंदाज पाहतोय. यावेळी बॅटचा फेस कोल्लाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. तिथे क्षेत्ररक्षक परेश चिखलेकरांना इथे पहिला धक्का लागेल. फलंदाज बाद होईल. तो मात्र सुमित पाटील. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर आम्ही ते सन्मान करत आहोत मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी काले यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. तसेच आनंद तुसनकर यांना देखील मी विनंती करेन की आपण या समोर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित करत आहोत. आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचा आमचा पाठीचा कणा ज्यांना आम्ही समजतो. ही संकल्पना छानची होती ती संदीपदादा वास्कर आणि आमच्या संतोषदा घरत यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मानित होत आहे. आपण पाहू शकाल मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षयजी काले यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावर होत असताना तदनंतरचा या पुढचा सन्मान सन्माननीय अनंत तुलसनकर यांचा देखील सन्मान इथे करत आहोत. मी संदीपदादा वास्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आदर तिथे सन्मान आपण इथे करावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू विभा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 6व्या मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने विचार केला तर पहिला षटक अतिशय सुंदर फेकतोय, कारण की अद्यापिक सोमनाथ 5 चेंडू डिलिव्हर केले आणि 5 चेंडूमध्ये 1 विकेट संपादन केल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी, एक चांगली अष्टपैलूची भूमिका इथे सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राजू ठाणगे. शेवटचा बॉल असणारे समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो मात्र प्रशांत पाटील. शांत बसेल की दाट सोडेला प्रश्न मैदानाच्या आतमध्ये होता. अतिशय देखणा फटका होता. अलाउन द कार्पेट. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत इथे मिळाली सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावफलकावर आणि 1 फलंदाज बाद झालाय. तर सन्माननीय लवभोईर पडगे यांना देखील मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. अनेक दानशूर व्यक्तिमत्व ही PPL अर्थात पनवेल प्रीमियर लीग यशाच्या उंच शिखरावर पोहोचते. याचं एकमेव कारण हे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतं आणि या सर्वांचा हातभार आपण पाहू शकाल. या एकजुटीनं आपण केलेल्या सहकार्यानं ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडतोय. तर शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय नितीनजी पाटील यांचं या पापडीचा पाडाचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा व्यासपीठावर शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत करतो. वलिया पुन्हा एकदा मॅचकडे. टू कंटिन्यू मंगेश पाटील. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावर चांगली गोलंदाजी साकारली. कौतुक करावं लागेल राजू ठाणगेचा. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे धावेवर स्थगिती लावून दिली. सेकंड ओव्हर गोलंदाज असणारे गोलंदाजच्या भूमिकेवर तुम्हाला पाहायला मिळेल भावेश उलवेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. खेडूपाडा संघाचा नेहमीच एक स्टार रँकिंग गोलंदाज आहे. आज पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी करेल. शेवटचा दिवस सुपर 8चे मॅचेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि 4थी लढत आपण इथे एन्जॉय करतो. एका साईडला जर्मन एंटरप्राइजेस बामणडोंगरी, दुसऱ्या साईडला कालभैरव चिंचपाडा KDH वाघिलवाडा अशी लढत आपण इथे एन्जॉय करतो. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर चांगली स्कोरिंग आम्ही पाहतोय. तब्बल 10 दिवस चांगली स्कोरिंग केली सोमनाथ पाटील वाजे. यावेळी फुल टॉस बॉल पनिशमेंट दिली आहे. चेंडू जाईल बॅकवर्ड्स कव्हर लेगच्या वरनं. 6 धाब्यांसाठी या ब्रँडेड षटकार येतोय फलंदाज प्रशांत पाटीलच्या बॅट मधून. चांगली स्कोरिंग सातत्याने आपण पाहिली. सोमनाथ पाटील असेल, अजय वर्तेकर असेल, प्रीतम भोपी. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. यावेळी हलक्या त्यांना पुश करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट हा चेंडू जातोय या डीप कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्यांना संघ पुढे सरकेल. टोटल धाबाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती 13 धाबा धावफलकावरती पाहतोय. सेकंड ओव्हर फेकतोय भावेश आणि सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती जर विचार केला तर षटका ठोकला तर प्रशांत पाटीलना आणि इथून पुढे शांत ठेवेल का हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगची रचना ती चेंज केली जाते कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. अजय विचार केला तर दोन्ही संघांसाठी, कारण की नॉकआउट मॅचेस असतील त्याच्यामुळे जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. यावेळी क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरमधून चेंडू डीपला जाईल आणि हा चेंडू फार होतोय बॉलच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. प्रशांत इथे दाखवतोय शांत ठेवणं खूप महागडं झालंय गोलंदाज भावेशला. आणि इथे मात्र आपल्या बॅटचा फेस करत असताना नक्कीच अतिशय सुंदर धावत संख्या उभारतोय. धावांचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक फलंदाज बाद झाला आणि 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फेडण्याची रचना पुन्हा एकदा चेंज केली जाते कारण की याचं कारण असं आहे की ज्या रीतीनं प्रशांत मैदानावरती बॅटिंग करतोय, जो पूर्णपणे सुमित पाटील आऊट झाल्यानंतर जी जबाबदारी आहे ती प्रशांत पाटील आपल्या खांद्यावर घेत असताना चांगल्या रीतीने ते बॅटिंग साकारतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. भावेश समोर फेस करे फलंदाज प्रशांत. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, लेट कट केल्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना पूर्णपणे चकवा दिला फलंदाज प्रशांतला आणि ते निर्धाव चेंडू पाहायला मिळेल
पहा इथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. एक चांगली रणनीती बनवली आहे प्रशांतनं आणि त्या रणनीतीनुसार इथे बॅटिंग करतोय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर असणार आहे. 17 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरा ओव्हर हा देखील पॉवर सर्कलचा असणार आहे. फक्त 3 क्षेत्ररक्षक या बल्ले हलक्यात पुश केला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील आणि तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. एकेरी धावेला इथे प्राधान्य दिलं जाते. 1 धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट धावफलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील 18 धाबा. सेकंड ओव्हर फेकतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलं. त्याच्यानंतर प्रति हल्ला चढवलं होतं प्रशांतनं. त्याच्यानंतर मागे 2 चेंडूचा जर विचार केला तर शांत ठेवलाय 22 या गोलंदाजांना. स्ट्राईक इथे रोटेट झाले. स्ट्राईकवरती फलंदाज अक्षय पवार संघाचा संघनायक नेतृत्व करत असताना कशा रीतीने फलंदाजी साकारेल हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. भावेश प्रहार करण्याचा प्रयत्न. यास इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या पंचाचा इशारा आहे. षटक इथे संपतोय. दुसरा 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावाची इन्व्हेस्टमेंट धावफलकावरती पाहायला मिळते 18. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. राजू ठाणगेने चांगला स्पेल फेकला. 5 धावा खर्च करत असताना 1 फलंदाजाला बाद केलं होतं. भावेश हा गोलंदाज थोडा मागणं फरलाय कारण की 13 धावा टोटल या षटकामध्ये खर्च केल्यात. प्रत्येक मराठा वेडा आहे. तर 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजय जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती राजू ठाणगेनं. त्याच्यानंतर भावेशचं देखील कौतुक करावं लागेल कारण की मागील 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. अतिशय सुंदर अद्याप चांगला स्पेल फेकला. नेक्स्ट बॉलर गोलंदाज असणार आहे. गोलंदाजच्या भूमिकेवर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड स्पेलमध्ये राजू ठाणगे हा गोलंदाज पाहतोय. समोर स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज प्रशांत पाटील. यावेळी बॅटचा फेस खोललाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हलिंग करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत फक्त इथे सिंगलला प्राधान्य दिलं जाते. एक चांगली बॅटिंग इथे साकारतोय प्रशांत पाटील. सिंगल त्याच्यानंतर येणारे षटकार खूप काही महत्त्व देऊन जातील. तो मात्र बॅटिंग करत असताना जनमान एंटरप्राइजेस बामणडोंगरे टीमला इथे स्ट्राईक झाले. रोटेशन आपण फलंदाज ऑन स्ट्राईक वरती पाहतोय अक्षय पवार. तो संघाचा संघनायक आहे आणि इथून चांगली बॅटिंग साकारणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळी लेटकट केल्याचा प्रयत्न. अतिशय देखना फटका. चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक देखील खूप चांगली रीतीने इथे मात्र आपली कामगिरी बजावत असताना या टीमच्या मध्ये आपण पाहतोय आणि इथे मात्र मिळेल 2 धावा. या 2 धाब्यानं संघ पुढे सरकेल. टोटल धाबा धावफलकावरती 21 धाब्यानं श्री गणेश करत असताना आपण संघ पाहतोय जनमान एंटरप्राइजेस बामणडोंगरे. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. गोलंदाज आपण पाहतोय राजू ठाणगे. रिव्हर्स ठेंगण्याचा प्रयत्न होता. तुतारी तलवार आणि इथे मात्र तो प्रयत्न अपयशी ठरतोय आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या स्पेलमध्ये राजू ठाणगे चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर चला आपण थर्ड अंपायर नक्कीच हाईट फॅक्टरसाठी हा थर्ड अंपायर असेल. पीटीसीच्या माध्यमातून पूर्णपणे हा थर्ड अंपायर पाहिला जाईल. एक चांगली नक्कीच आपण लाईव्ह पाहतोय ज्या रीतीनं पीटीसीचं कौतुक करा. 1.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईब नक्कीच 2 लाखाहून जास्त सबस्क्राईब आपण पाहतोय पीटीसीच्या माध्यमातून. एक चांगली कामगिरी आणि आज जर विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं नाव आपण सातत्यानं पाहतोय. त्याचं पूर्ण श्रेय त्यांच्या सर्व कारागीर सर्व टीम मेंबरना असेल. मुन्ना मायकल असेल. त्याच्यानंतर चारोतीने विचार केला तर प्रेक्षक वर्ग देखील लाईव्हच्या माध्यमातून अनेक नक्कीच एन्जॉय करतात आणि मैदानाचा विचार केला तर 10,000पेक्षा जास्त प्रेक्षक इथे एन्जॉय करतात. सरपंचाचा इशारा आहे. थर्ड अंपायरचा यस हा चेंडू बिमार असेल. नोचा इशारा असेल. चांगली पंचाची भूमिका आपण पाहतोय. दीपक पाटील सर पाली ज्यांचा विचार केला तर तब्बल 100वी स्पर्धा
एक चांगल्या न्यायमूर्तीची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यस पंचाचा इशारा हा नो चेंडू. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. अतिरिक्त एक धाव ऍड होईल आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर अजय आमचे स्कोरर आमचे मित्र आमचे सांगतील की टोटल 22 धावा धावफलकावर. फ्रीट समोर अक्षय उडवलाय चेंडू अतिशय देखना पटका. काऊ कोर्नरच्या वरनं चेंडू जाईल बॉलच्या बाहेर. यस मॅक्झिमम षटकार. इथे दाखवतोय कई जीत बाकी है कई हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. या बलीपुटवरचा वापर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लाईन चेंडू डिलिव्हर होते. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्याने संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग साकारतोय अक्षय पवार आणि त्याला साथ देत असताना प्रशांत पाटील. चेंडूचा जर विचार केला तर अद्याप 4 चेंडू डिलिव्हर केले गोलंदाज राजू ठाणगेनं. यावेळी पहा लेटकट केल्याचा प्रयत्न. यस कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण होते आणि इथे चेंडू डीपला जाईल बॉलच्या बाहेर. अक्षय पवारच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. अक्षय पवार कौतुक करावं लागेल. संघनायकाची भूमिका कशा रीतीनं बजवावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना टोटल धावसंख्येचा विचार केला 34 1 लॉस्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. यावेळी हलक्यातनं चेंडूला फक्त पुश केलाय आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर जाऊया मंचाकडे आपण. नितीनजी पाटील शिवसेना जिल्हा समन्वयक युवा सेना अध्यक्ष नितीनजी पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती मी वैभव पाटील यांना करतोय की आपण त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करावा. अक्षय पवारसाठी आणि पाहतो आपण जे हनुमान बामणडोंगरी संघाचा जो कर्णधार आहे अक्षय पवारसाठी या ठिकाणी 50 धावा पूर्ण केल्या. तर शैलेंद्र पावशे सचिन पाटील आणि गुड्डू जोशी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. यावेळी सन्मान होतोय नितीन पाटील रामदादा पाटील यांचे सुपुत्र तसेच जिल्हा समन्वयक शिवसेना युवा सेना अध्यक्ष नितीनजी पाटील यांचा सत्कार होत असताना वैभव पाटील शुभ असते. तसेच इथे बालाराम काका ओवेचे आणि तळोजी मजकूर स्थित आहेत ते त्यांचा सत्कार या ठिकाणी वैभव पाटील यांना करण्याची विनंती करतोय. तर 34 धावा वरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावर. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपण पाहतोय त्यांचं मान सन्मान भारतीय संस्कृतीला जपत असताना आमचे सर्व लाडके आयोजक करते पाहतोय. एक चांगली स्पर्धा चांगली संकल्पना समालोचकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. याचं पूर्ण श्रेय नक्कीच मी देईन PTCचे फाउंडर आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे फाउंडर संदीपदादा वास्कर असतील. त्याच्यानंतर पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर असतील. खूप मेहनत घेतली आणि पूर्ण त्याच्यानंतर महेंद्रदादा पाटील असतील संतोष गरज सर असतील. सर्वांची मेहनत खूप या स्पर्धेसाठी लागली आणि आज ही स्पर्धा यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचते. याचं कारण असं आहे की पनवेल समालोचक सर्व समितींची मेहनत खूप या स्पर्धेसाठी लाभली. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. राजू ठाणगेनं नक्कीच आपले 2 स्पेल इथे फेकले. 2 स्पेलमध्ये जर विचार केला तर धावा टोटल खर्च केले 21 आणि टोटल 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अद्यापिक 2 नक्कीच ओव्हरचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार आहे. कशा रीतीने बॅटिंग करेल कारण की ज्या रीतीने विचार केला अक्षय पवार अद्यापिक मैदानावरती आहे. प्रशांत पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक चांगली बॅटिंग साकारत असताना ॲज द ओपनरसाठी आला होता आणि चांगली बॅटिंग साकारतोय तोच प्रशांत पाटील ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होईल. पहिलाच बॉल
ऋषी परदेशी अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. जोपर्यंत ते पकडते फेकतील तोपर्यंत इथे एकच धाव मिळेल. एका धाब्याने संघ पुढे सरकते. 35 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्राईक झाली रोटेशन आणि इथे स्ट्राईक वरती फलंदाज स्वतः संगनायक इथे पाहायला मिळेल. अक्षय पवार ऑन स्ट्राईक वरती. चौथा गोलंदाज आपण पाहतोय ऋषी परदेशी. यावेळी हेलिकॉप्टर अटेंड केले आहे मिस्टर हेलिकॉप्टर. फलंदाज अक्षय पवारच्या बॅटमध्ये येतोय. यस अजून एक षटकार. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. अतिशय सुंदर फलंदाजी साकारतोय अक्षय पवार. तब्बल 8 चेंडू अद्यापिक फेस केल्यानं धाबांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. वैयक्तिक 20 धाब्यांचा अतिशय देखणे फटके आपल्या फॉलोथ्रूमध्ये दाखवत असताना प्रेशर टाकलाय गोलंदाज ऋषी परदेशीवर. पहिल्याच बॉलवरती आली होती सिंगल अजय. त्याच्यानंतर सेकंड बॉल जशी स्ट्राईक रोटेट झाली फलंदाज अक्षय पवारच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. अतिशय देखणे फलंदाजी अद्यापिक कौतुक करायला लागेल प्रशांत पाटील आणि अक्षय पवारचं. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजच्या भूमिकेवर ऋषी परदेशी हा गोलंदाज आपण पाहतोय. कशा रीतीने गोलंदाजी करे इथून खूप महत्वाची आहे ती मात्र अक्षय पवारची विकेट. फुलटॉस बॉल अतिशय देखणा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अप्रतिम कॅच इथे जज केली जाते. पंचांचा इशारा पेंडिंग. यस थर्ड अंपायर इथे मात्र वलसा घेतील. अतिशय सुंदर कॅच इथे पकडले गोलंदाज नक्कीच क्षेत्ररक्षक सुदेश सालुंके. कौतुक करावं लागेल. पूर्णपणे बॉडीचा बॅलन्स इथे पूर्णपणे जजमेंट केला आणि त्याच्यानंतर अतिशय सुंदर कॅच जज केली. ज्या रीतीनं विचार केला तर IPL मध्ये आपण फॅब डुप्लेसी कडून अशा कॅची नेहमीच पाहतोय आणि ती कॅच तशाच ऍक्शन मध्ये इथे पकडली आहे. अतिशय सुंदर कौतुक करावं लागेल. अंपायरचा हा डिसिजन पेंडिंग असेल. यस आता प्रयत्न खूप चांगले केले. योगदान 100% दिलं बॉलबॉय सर ज्या रीतीने विचार केला. फटका देखील खूप चांगला होता अक्षय पवारचा. काय होईल जर ज्या रीतीने विचार केला नक्कीच अंपायरांचे अध्यक्ष गावचा सेवा कराया. अध्यक्ष गावचा सेवा कराया. रोशन डाकी आलाय फक्त रोशन डाकी आलाय. परम कृपालू तिसाय बोरखा गावानं बैसुनी हाय. तर इथे थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा डिसिजन पेंडिंग असणार आहे. अतिशय सुंदर कॅच इथे पकडली आहे. 100% योगदान दिलंय. कौतुक करेन. ज्या रीतीनं विचार केला तर ही विकेट सर्वात महत्त्वाची आहे कारण की स्वतः संगनायक अर्थात इन्फॉर्म बॅट्समन मिस्टर हेलिकॉप्टर अर्थात अक्षय पवारची एक कॅच आहे आणि कॅच सर्वात महत्त्वाची असणार आहे गोलंदाजी करत असताना. कालभैरव चिंचपाडा KDH वाघेलवाडा टीमसाठी. त्याच्यानंतर राज जोशी यांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्व क्रिकेट प्रेक्षक जे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर स्पर्धा. खूप मेहनत घेतली पनवेल समालोचक असोसिएशननं आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेला हा भव्य दिव्य आपण क्रीडांगण इथे एन्जॉय करतो. अंपायर डिसिजन अद्यापिक पेंडिंग. सर्वात महागडं नक्कीच विकेट आहे. कशा रीतीने यावेळी हा निर्णय असेल हे नक्कीच पाहणी नृत्य केले जाते. आपण खूप महत्वाचे विकेट आहे त्यासाठी इथे मात्र अंपायरच्या देखील खूप पाहणी नृत्य केली जाते.
हा निर्णय खूप डोकेदुखी आहे कारण की ज्या रीतीने विचार केला तर मेन बॅट्समन संघाचा संघनायक अक्षय पवारचा ही कॅच आहे. यस, पंचांचा निर्णय आहे. फलंदाज बाद बिग विकेट मैदानातून बाहेर अक्षय पवार इथे मैदान सोडावं लागलंय. एक चांगला खेळ साकारत असताना मात्र इथे फलंदाज बाद होतोय. अक्षय पवार बॅक टू द पवेलियन. चला जास्त वेळ खर्च करू नका कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये हे सामने कव्हर करून त्याच्यानंतर बक्षीस वितरण आपल्याला पूर्ण पार करायचं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ आपण खर्च करू नका. पंचांना देखील विनंती असेल की आपण लगेच अलर्ट करा. धावा संख्या स्थिर. बिग विकेट मैदानातून बाहेर अक्षय पवार मैदानातून बाहेर झाले. एक चांगले खेळी साकारत असताना 9 चेंडू तब्बल 20 धाब्यांचं योगदान दिलं आणि तो फलंदाज अर्थात संघाचा संघनायक अक्षय पवार मैदानातून बाहेर गेलाय. मैदानाच्या आतमध्ये इन झालाय फलंदाज इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज झालाय. पहिला इथे मात्र अतिशय देखना फटका. चेंडू जाईल वेगाने 4 धाब्यांसाठी. अतिशय देखना फटका. फलंदाज प्रशांत पाटीलच्या बॅट मधून हा चौकार येतोय. त्याच्यानंतर व्यासपीठावरती ते शुभागमन होते डॉक्टर स्वप्नील पवार. खारघर शहर काँग्रेस युवा अध्यक्ष यांचे ती शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. फलंदाज तयार. नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय प्रशांत. इथे शांत बसणार नाहीये. दाढ सोडली जाते. क्षेत्ररक्षक आहे अवकेच्या बाहेर. चौकारानंतर प्रशांतच्या बॅटमध्ये येते हा षटकार. काय बॅटिंग साकारतोय. कौतुक करावा लागेल प्रशांतचा. अद्यापिक चांगली बॅटिंग साकारत असताना धावा संख्येचा विचार केला तर 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रशांत अतिशय देखणी फलंदाजी. एक चांगले फटके आपल्या फॉलोथ्रूमध्ये दाखवत असताना गोलंदाज तयार. ऋषी परदेशी. पुलटॉस बॉल. अजून एक देखना फटका. चौकार षटकार. त्याच्यानंतर अजून एक षटकार येतोय प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आणि ते प्रशांत दाखवतोय उडान तो भरना है चाहे कई बार गिरना पडे. सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पडे. एक चांगली बॅटिंग साकारत असताना प्रशांत पाटील आपल्या टीम मधून आणि इथे मात्र धावत संख्येचा अग्नितांडव मांडला जातोय. टोटल 57 धावा धावफलकावर. पंचावर त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते म्हणजे कृष्णकांत कदम शिवसेना विभाग प्रमुख कलंबली. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या पनवेल प्रीमियर लीगसाठी एका संघासाठी टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आले. तर संतोष कदम त्यांच्या समवेत घोटक्या संघाचे माजी खेळाडू यांचं या मंचावरती आगमन झालं आहे. तसेच डॉक्टर स्वप्नील पवार यांचंही मंचावरती आगमन झालं. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय या पनवेल प्रीमियर लीग 2021 मध्ये. तर 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 24 चेंडूंच्या अखेरीस टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळते 57. कौतुक करावं लागेल प्रशांत पाटीलचं ज्यांना 11 चेंडू फेस करत असताना धावा इथे जमा केल्या. टोटल 32 धावा. चांगलं योगदान दिला प्रशांत पाटील असेल. स्वतः संघनायक अक्षय पवारनं इथे स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल. तो मात्र गजानन बोडरे हा खेळाडू आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. शेवटचा षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजच्या भूमिकेवर स्वतः संघनायक आपण पाहतोय तो मात्र कुणाल नाईक. कुणाल नाईक स्वतः संघनायक. एक चांगल्या जबाबदारीने खेळ करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की इथे मात्र चांगली बॅटिंग साकारतोय फलंदाज प्रशांत पाटील. पहा इथे मात्र प्रशांतसाठी पूर्णपणे सुवर्ण संधी असेल. सन्माननीय संजय ठाकूर यांच्याकडून जर प्रशांतनं 50 धावा कंप्लीट केल्या तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल. अतिशय देखना फटका. ब्रँडेड षटकार येते फलंदाज गजानन बोडरे याच्याकडून. अतिशय देखना फटका. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा.
हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर. पहा इथे मात्र प्रति हल्ला चढवत जातोय. फलंदाज कौतुक करायला प्रत्येक फलंदाज चांगली इथे साथ देत असताना गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील थोडे फंबलिंग पाहतोय, मिस स्टँडिंग फिल्डिंग पाहतोय, तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. जबरदस्त रन इन द बिटवीन. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगलं तालमेल करत असताना चांगलं खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. टॉस सरला होता जनमन इंटरप्राइजेस बामण डोंगरी आणि प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करत असताना तो प्रवास इथे सुखरूप करतोय. याचं पूर्णपणे श्रेय जाईल प्रशांत पाटीलला, ज्याने चांगली बॅटिंग साकारली. अक्षय पवार, त्याच्यानंतर गजाननला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. गोलच्या भूमिकेवर स्वतः संघनायक कुणाल नाईक. पहिल्याच बॉलवरती षटकर आला. सेकंड बॉलवरती आल्या 3 धावा. प्रेशर खूप आहे. प्रेशरला रिलीज करून चांगली गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी सातत्यानं साकारले कुणाल नाईकना. या मैदानामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल. यावेळी यष्टरक्षक चुकी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. यस पंचांचा इशारा येईल. हा मिळतील 4 धाबा. तर याच दरम्यान विश्वजित पाटील साहेब, युवक काँग्रेस अध्यक्ष पनवेल यावेळी अजून एक देखना फटका. काय फलंदाजी दाखवते अफलातून क्रिकेट. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना फलंदाज गजन प्रशांत पाटील अतिशय देखणे फटकेबाजी. तर इथे मात्र तब्बल 13 चेंडू फेस केल्यानं 40 धाब्यांचं बहुमूल्य योगदान देत असताना प्रशांत पाटील. यावेळी हा चेंडू यस पंचाचा इशारा नो. चेंडू जाईल 1 टप्पा. यस पेंडिंग असेल. चौकार. काय
हॅलो. तर 81 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे कालभैरव चिंचपाडा KDH वाघीलपाडा टीमला. सेकंड स्पेल जसा चालू होईल आपण पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच नीना जी. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहतरीन की दुनिया में हम स्वागत करेंगे PPL का यह शानदार सफर और जीत के लिए 81 रनों का लंबा लक्ष्य मैदान के ऊपर. जीतने वाले टीम यानी कि टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला किया था काल भैरव टीम ने और उनके सामने अब 81 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर. यदि ये यहाँ से बामन डोंगरी टीम जीत जाएगी यानी कि सुपर 4 में वो क्वालिफाई हो जाएगी तो हमारे संजय जी ठाकुर जो हमारे बहुत ही अच्छे मित्र हैं, उन्होंने कहा कि 25,000 रुपये का योगदान PPL के लिए देंगे. यहाँ पर स्वागत है आपका सभी दर्शकों का पधारे हुए. मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार स्वागत करना चाहूंगा दोस्तों PPL का यह शानदार सफर. विश्वजीत जी पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहेंगे. सभी का स्वागत होगा. अक्षय पवार एक सफल कप्तान और बात करेंगे कुणाल नायक, इनके दोनों के बीच में चलेगा मुकाबला. बामोरी टीम ने 80 रन बनाया यहाँ पर 81 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. तो जहनुमान इंटरप्राइजेस बामन डोंगरी 4 रनों का आसमान. काल भैरव चिंचपाड़ा वाघिलवाड़ा टीम को जीतना नहीं इतना आसान, लेकिन जितना बड़ा संघर्ष हो उतनी शानदार जीत. सभी का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. 1:35 और तापमान मैदान के अंदर 32°C ऐसे में चलता हुआ है यह शानदार मुकाबला. प्रशांत के लिए 2,000 रुपये का इनाम संजय ठाकुर की ओर से आ चुका है, आपका भी स्वागत करेंगे. और यदि बामन डोंगरी यहाँ से क्वालिफाई होगी तो PPL के लिए 25,000 का इनाम भी उनके ओर से दिया जाएगा. एक बड़े शख्स है हमारे आयोजकर्ता की भूमिका में. पिछले 1 महीने से वो मैदान के ऊपर 10 दिन आ चुके हैं और हमारे मंच के ऊपर भी पिछले 10 दिन में 7 दिन उनका योगदान रहा है. तो मुकाबले को आगाज करें दोस्तों, समय व्यतीत न करें क्योंकि अभी और हमें 3 मुकाबले इसके बाद जारी करने. जो होगा पहला सेमीफाइनल का मुकाबला और दूसरा सेमीफाइनल, इसके बाद होगा ग्रैंड फाइनल का मुकाबला. इसके बाद लॉर्ड्स किए जाएंगे. हमारे हाथ में हमने लॉर्ड्स बनाए, 4 लॉर्ड्स हमारे हाथ में. ABCD, A और B खेलेगा, C और D खेलेगा दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. इसके बाद होगा शानदार समापन PPL का. दोस्तों आपने जो समय दिया इस प्रतियोगिता के लिए, जो सहयोग दिया, हम दिल के गहराई से हम आपका इस्तकबाल करते हैं. पधारे हुए सभी अतिथिगण और हमारे सभी लाडले दर्शक जिन्होंने हमसे बेइंतहा मोहब्बत की इस प्रतियोगिता में और 10 दिन का सफर आज अंतिम चरण में आता हुआ. PPL का यह यादगार सफर 32 टीमें कुल मिलाकर शरीक हो चुकी है और PPL का पहला सीजन कौन जीतेगा इसके लिए आज का होगा ये घमासान युद्ध. जीत के लिए 81 रनों का लक्ष्य. बहुत ही शानदार बल्लेबाजी भी बामन डोंगरी टीम के. अक्षय पवार टॉस हारने के बाद बल्लेबाज करने का मौका मिला, उसका जमकर फायदा उठा. शुरुआती से प्रहारी बल्लेबाज की और जिसकी बदौलत 80 रन बने. 81 रनों का लक्ष्य. क्या यहां से काल भैरव चिंचपाड़ा KDH वाघिलवाड़ा ये लक्ष्य पूरा कर पाएगी या फिर मुकाबला फिर एक बार शानदार होगा. अरेबिक जोड़ी मैदान की पर पहुंच चुके हैं. यह है डीजे की धुन, हमारे सैंडी डीजे. 81 का लक्ष्य. कैलाशी दल भी सान पड़ा, इनका यहाँ पर मंच के ऊपर आगमन हो चुका है. अंपायर का ग्रीन सिग्नल. हमारे अंपायर भी यहाँ पर रेड जर्सी पहने ग्रीन सिग्नल देते हुए. इस बीच पहले गेंद पटकी भी गेंद थी, शॉर्ट मिड पर जाकर गेंद को कट कर दिया. खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन क्या शानदार शुरुआत. खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन कोई मौका नहीं खिलाड़ी के पास. शानदार शुरुआत. बहुत ही शानदार ये समापन किया पहले गेंद के ऊपर. क्या शानदार शॉट था, बैकवर्ड पर गए, रूम बनाया. ब्रिलियंट शॉट फ्रॉम द बैट्समैन, ब्यूटीफुल फुटवर्क एंड स्टार्ट फ्रॉम द 4 रन्स. वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन. 4 के साथ शुरुआत करते हुए ये देखिए कमाल की टाइमिंग. लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद, पीछे कदम आते हुए लेकिन स्टांस नहीं उनका यहाँ पर रनअप उनका कम करता हुआ. पहले से तैयार नहीं थे. 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन पर. जीत के लिए 81 का लक्ष्य. दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए परेश उनका साथ दिए बातें राजू टांगे. एक दोनों बल्लेबाज बड़े बल्लेबाज है जिनकी चर्चा हमेशा क्रिकेट के बीच में होती रही है, जिन्होंने क्रिकेट में तहलका मचाया, वही धूम मचाने वाले बल्लेबाज बीच मैदान पर खेलते हुए. दोस्तों 3 मुकाबले एक तरफे हुए. चौथा मुकाबला अच्छा हो हम उम्मीद करते हैं क्योंकि लास्ट 3 मैचेस हैव बीन वन साइडेड. वी आर लुकिंग फॉर एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस. आई होप दिस मैच विल बी वेरी फाइट, नो डाउट. और ये मुकाबला काफी फाइट होगा हम उम्मीद करते हैं. तेज हवा बहती हुई, अंपायर को यहाँ पर लगातार कुछ परेशानी होती हुई. आपकी बार फुल टॉस ड्राइव कैच गेंद को हल किया तो खिलाड़ी वहां पर मौजूद. P1 का यहाँ पर ओवर चलता हुआ खिलाड़ी मौजूद लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद. शानदार चौका.
बंबई में बात हुई। निश्चित तौर पर ऑक्शन हुआ मानघर में और टी शर्ट का बराबर हुआ हमारे इनानपुरी गांव में और मैच हो रहा है हमारे ओवा गांव में। यही पीपीएल का शानदार सफर। चौके के साथ टीम का स्कोर यहां पर पहुंचता हुआ 2 चौके लगे यहां पर टीम का स्कोर 10 पर पहुंचता हुआ। शानदार शुरुआत 81 का लक्ष्य, इस लक्ष्य का पीछा करती हुई बड़ी शुरुआत मिलती बल्लेबाज को। देखिए कमाल की टाइमिंग नहीं कर पाए गेंदबाजी बिट्टू के पीछे खिलाड़ी वहां पर मौजूद थे। जिस रवैया से बल्ला घुमाया था गेंद बल्लों के पीछे नहीं, यहां पर गेंद को निचले हिस्से में रखने में कामयाब मिले गेंदबाज को, शातिर गेंदबाज। और यहां से गेंद के उचित समर्पण करते हुए बल्लेबाज ने स्ट्राइक को रोटेट करना अक्लमंदी समझी और राजू ठानगे को यहां पर मौका मिलता हुआ, जो पलसपा के नामी बल्लेबाज माने जाते हैं। कई साल इस खिलाड़ी ने राज किया। यस, दर्शकों से गुजारिश है, जो भी दर्शक स्टेयरकेस पे बैठे हैं उनसे गुजारिश है दोस्तों, हम आपसे बेइंतहा मोहब्बत करते हैं लेकिन आपको वहां से हटना है। हमारे मेहमानों के लिए आने के लिए रास्ता वहां पर रखिए। इस बीच के राजू ठान के पहली मर्तबा बहुत ही बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, जस्ट वन more so for 4 run. Beautiful start from Raju Thange. He's on the fire now and one more boundary getting for the team and score moves up to 15 for without loss. What a brilliant start from the day's openers. और ये होना चाहिए क्योंकि हमें पता है 1996 में कालू वितर और जय सूर्य ने P1 और P1 में किस प्रकार की बल्लेबाजी करनी चाहिए इसका जीता जागता उदाहरण दिया था। वही हालात मैदान पर। ओ ब्यूटीफुल डिलीवरी, सच अ ब्यूटीफुल डिलीवरी, क्रॉस रेस्ट खेलने का प्रयास, फुटवर्क का इस्तेमाल नहीं है और अच्छा समापन किया गेंदबाज ने और का समापन होता हुआ 15 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। जबरदस्त धुन यहाँ पर डीजे मास्टर हमारे सैंड के माध्यम से दर्शकों के थिरकते हुए कदम चारों तरफ मैदान पर देखे जाए, वहां पर दर्शक और दर्शक, ये दर्शकों का प्यार हमें मिला पीपीएल के लिए, सभी का दिल के गहरा से हम शुक्रिया अदा करते हैं। दोस्तों प्रथमेश ऐसे बल्लेबाज है जो टीम के ओर से ज्यादा क्रिकेट नहीं खेले लेकिन इस पीपीएल के माध्यम से उन्हें प्लेटफॉर्म मिला है और अपनी चमक दमक दिखाते हुए और का समापन 15 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 21 का सफर, एक लंबा सफर। आप समीकरण बनेगा 24 गेंदे 66 रन की आवश्यकता, यानी प्रति औसत की बात करेंगे तो प्रति ओवर बनाने होंगे आपको, एक लंबा समय होगा आपके पास, 66 रन बनाने होंगे, यानी कि आपको 16.50 के औसत से रन बनाने होंगे, जो कि मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए आदित्य मस्कर तेज रफ्तार गेंदबाजी में आते हुए पटकी भी गेंद थी, बहुत ही पहले बल्ला घुमा चुके हैं, अटपटांग गला घुमाया, लगान के ऊपर से खेलने की तमन्ना थी लेकिन उनके अरमानों को बीट किया इस गेंदबाज ने और डॉट की समाप्ति बता रही है। पिछले 2 गेंदों में एक भी रन नहीं बनाए, जो कि 5 गेंदों में 15 रन बने थे, 300 की बैटिंग साइड से रन बने थे, लेकिन पिछले 2 गेंदों में एक भी रन नहीं बनाए क्योंकि अंतिम गेंद डॉट थी। इसके बाद शुरुआत भी आगाज भी अच्छा हुआ और डॉट गेंद का समापन यहाँ पर। पीपीएल का यह शानदार सफर दोस्तों, जो प्यार आपने पीपीएल में हमें दिया वो हम दिल के गहराइयों से हम सराखों पर रखते उस प्यार को हम कभी ना भूल पाएंगे, आपकी उस यादों को। खिलाड़ी से गुजारिश है कि गेंद रिलीज होने से पहले आपको बाहर नहीं जाना है, यानी कि स्टार्ट लाइन लेना है। बहुत ही बड़ा शॉट, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट से आते हुए, लेकिन क्या गेंद को फिल कर पाएंगे? गेंद सीमा पार, दंदनाता शानदार चौका। सभी अतिथिगण मान्यवर हमारे अभ्या रहेंगे, नितिन पाटिल, हमारे विश्वजीत पाटिल, सभी मान्यवर हमारे डॉक्टर साहब इस मैच का लुत्फ उठाते हुए सभी का स्वागत करना चाहेंगे। आप आए, बाहर आए, आपके आने से इस मंच की शोभा बढ़ी और आपने इस मंच पर आकर जो शान और शौकत बढ़ाई हमारे पीपीएल के, हम आपका दिल के गहराइयों से इस्तकबाल करते हैं। शानदार शुरुआत, एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपके आप हमारी, पहली डॉट, उसके बाद करारा जवाब। सेकंड में बल्लेबाज हुनर बल्लेबाज परेश चिखलेकर, पटकी भी गेंद थी, शॉट, अटैकिंग शॉट, what a shot, brilliant stroke, that's gone over the top of the mid wicket, out of park, that's a huge six.
मक्खन और वो 1-2 का 4 मैदान पर करते हुए बल्लेबाज, क्या जबरदस्त बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर। परेश ने अब तक 3 चौके लगाए, उन्होंने 7 गेंदों का इस्तेमाल किया और 7 गेंदों में 21 रन की धुआंधार पारी खेली। इसी बीच हमारे मंच के ऊपर अरुण जी भगत साहब मंच पर आ चुके हैं, स्वागत है। साथ साथ हमारे मात्रे साहब भी आ चुके हैं असुड़ गांव के, उनका भी दशरथ जी मात्रे साहब और देशेकर साहब भी आ चुके हैं। देशेकर साहब यानी कि एटीएम मशीन कहा जाता है, सबसे ज्यादा पैसे देने वाले, सभी टूर्नामेंट को विजिट देने वाले हमारे सभी मेहमानों का हम इस प्रतियोगिता में दिल की गहराई से इस्तकबाल करते हैं। आइए अरुण शेठ भगत साहब, आपका भी स्वागत है। हमारे मात्रे साहब भी आ चुके हैं, असुड़ गांव के कांग्रेस के सभी सबसे लाडले हमारे दशरथ जी मातृ बीजेपी के सबसे बड़े कार्यकर्ता, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। आपका इस प्रतियोगिता में तहे दिल से हम स्वागत करते हैं। पीपीएल की शान और शौकत बनाने के लिए सभी मेहमान इस मंच के ऊपर आते हुए सभी का स्वागत करना चाहेंगे पीपीएल के माध्यम से। और इन मेहमानों को यहाँ पर लाने का सबसे ज्यादा काम किसने किया है, तो हमारे सचिन जी वास्कर, जिन्होंने काफी बड़ा काम किया है। बहुत बहुत शुक्रिया विश्वजीत, आपने जो समय दिया प्रतियोगिता के लिए, आपका हम शुक्रिया अदा करते हैं। और इस पीपीएल के लिए विश्वजीत पाटिल इनकी ओर से 2 टीमों को यहाँ पर टी शर्ट भी पुरस्कृत की गई है, उनका भी हम इस्तेकबाल करना चाहेंगे। बहुत ही शानदार सफर, दोपहर की धूप, 1:45 सुपर 8 का चौथा मुकाबला। पहला मुकाबला जीता इस मैदान के ऊपर शौर्या 11 कुटुकबान टीम ने और दूसरा मुकाबला राजवीर कनम इंडियन आर्मी घोट पिसारवे ने, तीसरा मुकाबला जीता रॉयल कलम्बो ने। तो चौथी टीम सुपर 4 में कौन सी आएगी, उसके बाद हम ड्रॉ करेंगे। उसके बाद पहला सेमीफाइनल का मुकाबला, दूसरा सेमीफाइनल और इसके बाद ग्रैंड फिनाले यानी कि पीपीएल का समापन करेंगे। टीम का स्कोर बताएंगे हम आपको दूसरा और प्रगति पर। टीम का स्कोर 25 पर जाता हुआ, ये देखिए उठपटांग बल्ला घुमाया, शॉट पिच गेंद थी लेकिन बल्ले का यहाँ पर बाहरी किनारा। विकेट नंबर पहला, बड़ा विकेट, बिग ब्लो। नेते आगत दिल्या वचनाला जागत भाजपाचे तालुकाध्यक्ष लय प्रेमानं वागत. अरुण शेठ भगत, जिनका बोलबाला चलता है बीजेपी के माध्यम से, बड़ा कार्य। रामशेठ ठाकुर साहब इनके कदमों को कदम लगाते हुए, उनके कंधों पर कंधे चला लगाते हुए, अपना काम कार्य बढ़ाते हुए, उनके काम से कोई भी मैं कहूँगा मुसीम नहीं है, क्योंकि हर एक उनके काम के बारे में जानते हैं, उनके कार्य के बारे में जानते हैं। उनका काम ही काफी बड़ा रहा। पर अरुण शेठ भगत, स्वागत है आपका। साथ साथ हमारे एकनाथ जी देशेकर साहब, हमारे मात्रे साहब भी यहाँ पर आ चुके हैं। दशरथ जी मात्रे कांग्रेस के, माफ कीजिए बीजेपी के बड़े कार्यकर्ता, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। बहुत बहुत स्वागत है आपका, आप आए, बाहर आए। दूसरे विकेट का पतन राजू ठाणगे, नक्कीच या स्पर्धेसाठी गगनगिरी डेव्हलपर्स आरेश्वर कोळे यांच्याकडून 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय, तर मधुराज बिल्डर मधुराज पाटील यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाचं डोनेशन आणि जयेश ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं डोनेशन आणि महेश शेठ वावेकर यांच्याकडून 15,000 रुपयाचं डोनेशन आलं या पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेसाठी। धन्यवाद। निश्चित हमारे एकनाथ जी देशेकर साहब भी आ चुके हैं, उनका भी हम हमेशा नाम लेते हैं क्योंकि एटीएम बड़ा एटीएम है, बड़ा दिल है उनका, डाउन टू अर्थ पर्सनालिटी। वो भी हमारे बीच में अरुण शेठ भगत साहब के बीचों बीच में बैठे, उनका भी स्वागत करना चाहेंगे। ग्रेट डिलीवरी यस, हैट्रिक प्राप्ति की मैदान के ऊपर ये फासा पलट चुका है। पर देखते देखते विकेटों का सिलसिला जारी चुका है। विकेट नंबर 3 मैदान से बाहर। के लिए यहाँ पर हमारे संजय ठाकुर, इनका एटीएम खुला हो चुका है, उन्होंने 5,000 का नगद इनाम दिया है। स्वागत है आपका। और इसी गेंदबाज ने वल्लभ नाइट टूर्नामेंट में लगातार 2 मेडल फेंके थे, वही आदित्य गेंदबाजी में यहाँ पर संजय ठाकुर ने अपना एटीएम थोड़ा सा कम किया, 1,000 रुपया इनाम दिया यहाँ पर। स्वागत है आपका भी। लगातार विकेटों का सिलसिला, पहले ओवर में रन मिले 15, उसके बाद विकेटों का सिलसिला जारी हो चुका है। पहले ओवर में बल्लेबाजों का बोलबाला, दूसरे ओवर में गेंदबाजों का बोलबाला। ये मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं अप एंड डाउन। सन्मान्य अरुण जी भगत साहब इस मैच का लुत्फ उठाते हुए, हमारे एकनाथ जी देशेकर साहब मैच का लुत्फ उठाते हुए, और हमारे मात्रे साहब दशरथ जी मात्रे साहब ये भी इस मैच का लुत्फ उठाते हुए। स्वागत है सभी अतिथि गणों का, हम स्वागत करना चाहेंगे। लगातार 3 विकेट गिरी यहाँ पर, लगातार 3 विकेट, पहले चौके छक्के बरसे, उसके बाद माहौल बदल दिया। और गेंदबाज आदित्य, जिसने वल्लभ नाइट टूर्नामेंट में पिछले साल लगातार 2 मेडल ओवर फेंके थे, वही गेंदबाज मैदान के ऊपर। कमाल की गेंदबाजी। कमेंट्री बॉक्स में सन्नाटा रखें।
बिल्कुल सन्नाटा रखे ताकि हम कॉन्सेंट्रेट करें कमेंट्री के ऊपर। बहुत ही शानदार लम्हा हमारे नितिन जी भी इस मैच का लुत्फ उठाते हुए, शिवसेना के बहुत ही बड़े कार्यकर्ता, कल बबन दादा भी आए थे हमारे इस मंच के ऊपर, उन्होंने भी शोभा बढ़ाई। आज सम्मानीय विधायक सबके लाडले चहेते प्रशांत जी ठाकुर साहब भी मंच के ऊपर तशरीफ लाने वाले हैं दोपहर के सत्र में। सभी का स्वागत करना चाहेंगे। कल प्रीतम जी मात्री भी आए थे। यानी कि नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट, यह हमारे पीपीएल का ब्रीद वाक्य हमने बना है, नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट। सभी को एक ही छात्र में लाकर खड़ा कर दिया हमने, और ये प्लेटफॉर्म पनवेल तालुका के लिए, यानी कि दिस टूर्नामेंट इज बीइंग प्लेड ऑन तालुका लेवल। It's a beautiful concept, and first time History of Tennis Cricket World commented have organized the big and fabulous event. You're watching the PPL, and it is the last day of this tournament. So who is going to be champion wicket answer today? Round wicket. बहुत ही बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन उनकी तमन्ना थी, लेकिन अरमान पूरे नहीं हो पाए। 4 विकेटें लगातार गिरी है। What a bowling, what a bowling, what a fabulous bowling attack from Aditya. मुंबई से आया मेरा बिल्कुल ये धुन अभी बजी यहाँ पर, और आजकल के नौजवान हम यही देखते हैं कि रात को घूमते हैं और सुबह उठते हैं 12-1 बजे। टीम का स्कोर बताएंगे हम आपको। 2 ओवर का खेल समापन हो चुका है। 25 रन टीम का स्कोर, जीत के लिए 81 का लक्ष्य, और अब समीकरण बनेगा बची भी 18 गेंदों में 56 रनों की आवश्यकता। थँक्यू व्हेरी मच मॅक्स सर. आपण पाहू शकाल व्यासपीठावर ज्यांनी या पनवेल प्रीमियर लीग साठी आपला अमूल्य वेळ दिलाय ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय अरुण शेठ भगत साहेब, ज्यांनी खूप मोठं उदार व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, मी नेहमी हे म्हणत असतो की आज पनवेलचे भाग्य विधाता प्रशांत दादा ठाकूर जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे नेहमी आदराने ज्यांचं नाव घेतो, एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांनी नेहमी त्यांना साथ दिली, हे सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समेत आपण भारतीय जनता पार्टी चे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय एकनाथ शेठ देशकर साहेब, आणि तसेच सन्माननीय दशरथजी म्हात्रे साहेब देखील तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. तसेच शिवसेनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय नितीनजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि बोलतो या मॅच कडे ऐकूया मॅक्स सरांना. बहुत बहुत शुक्रिया वैभव जी, ये अपने पहाड़ी आवाज़ थे हमारे वैभव जी, जिन्होंने लगातार 10 दिन इस प्रतियोगिता में काफ़ी मेहनत की। हमारे महेंद्र पाटिल, हमारे रमेश जी पाटिल, हमारे बालू, सभी का बड़ा योगदान रहा है इस प्रतियोगिता में। प्रवीण जी रहेंगे, और यहाँ से विकेट नंबर गिरता हुआ हमारे सचिन तोंडरा के, जिन्होंने डीजे मास्टर के लिए 500 का इनाम दिया है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। उर्फ भाया, स्वागत है आपका, क्योंकि कोई खिलाड़ी मैच देखने के लिए आता है, कोई खिलाड़ी संगीत के दीवाने होते हैं, और संगीत की दीवानगी यहाँ पर हम दिखा दिए। भाया, आपका बहुत बहुत शुक्रिया। डीजे मास्टर का आपने सम्मान किया 500 रुपए देकर, आपका दिल की गहराई से स्वागत करना चाहेंगे। सचिन जी वास्कर, आपका बहुत बहुत शुक्रिया, जिन्होंने न्योता दिया हमारे सभी बीजेपी के बड़े बड़े कार्यकर्ताओं को इस मंच पर लाकर खड़ा कर दिया। और सचिन जी वास्कर, जिन्होंने हमारे बाइक दी यहाँ पर, इलेक्ट्रिक बाइक मैन ऑफ द सीरीज के लिए, आपका दिल की गहराई से हम शुक्रिया अदा करते हैं। नाउ बैक टू क्रिकेट, जीत के लिए समीकरण बनेगा। ओवर की शुरुआत, राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद, ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन यहां से मिलेगा महज 1 ही रन। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सभी मेहमान इस मैच का लुत्फ उठाते हुए, सभी खिलाड़ी रहेंगे, हमारे दर्शक रहेंगे, डीजे मास्टर रहेंगे, अंपायर रहेंगे, कमेंटर रहेंगे, स्कोरर रहेंगे, हमारे ओवा यानी कि स्टार ओवा के सभी जहीर पटेल, हमारे तौसीफ पटेल, जिनकी बहुत बड़ी मेहरबानी, हमें फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पर मैदान उपलब्ध करवाया, ये भी हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि है। सभी का प्यार हम सराखों पर रखते हैं और चलते फिर एक बार क्रिकेट की सदाबहार रंगीन दुनिया में लौट चलते हैं। बेहतरीन सुंदर, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, एक्सलेंट डिलीवरी, बल्लेबाज को चकमा दिया, बल्लेबाज इस गेंद को उठाकर खेलना चाहिए। गेंद यहाँ पर समरीन डिलीवरी कहा जाता है, निचले हिस्से में रखा गया, यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति, यहाँ पर नई रन बन पा रहे लगातार। और ये बल्ले का ऊपरी किनारा, खिलाड़ी वहां पर मौजूद, और आसान सा कैच, विकेट नंबर गिरता हुआ, 6ठा विकेट मैदान से बाहर। महेश दलवी म्हात्रे, भाया नाईक जोडीदार, भाया नाईक जोडीदार, भाया नाईक जोडीदार। 6 विकेट गिरी यहाँ पर।
निश्चित तौर पर जहां पर गेंदें यहाँ पर इस्तेमाल की गई सिक्सर कंपनी के, जिन्होंने हमारे हमारे पैकर्स जिन्होंने हमें फ्री ऑफ कॉस्ट ये गेंदें दी, कल उनका सम्मान भी किया। पहले इनिंग में रन बने, दूसरे ओवर में रन नहीं बने, कि गेंदें काफी अच्छी है यहाँ पर सिक्सर की, इसमें नो डाउट आ जाए। टीम का स्कोर यहाँ पर बताएंगे हम आपको 26, यानी कि ब्रेक लगा दिया स्कोर रनों को। जिस तरह से गेंदबाजी उछाल पर चल रही है, स्टैंडर्ड फील्डिंग का अच्छा दिखाई दे रहे, रनों की रफ्तार काफी कम है। 81 का लक्ष्य और लक्ष्य बड़ा बनता नजर आ रहा है। ओ ग्रेट डिलीवरी, सच अ ब्यूटीफुल एंड फैबुलस डिलीवरी, बहुत ही शानदार गेंदबाजी। और ये हमारा प्रयास है कि पनवेल तहसील के सभी खिलाड़ी उभर कर इस प्लेटफॉर्म पर आए, यही तो हमारा यहाँ पर सफर था। और ये सफर संदीप जी भास्कर और हमारे सभी कार्यकर्ता, पनवेल क्रिकेट एसोसिएशन के सभी धुआंधार कार्यकर्ता, जिनके माध्यम से प्रयास पूरा होता नजर आ रहा है। 3 ओवर की समापन खेल हो चुका है। इस ओवर में मैच मिले 1 ही रन, 2 विकेटें ली उन्होंने, और क्या शानदार लम्हा रहा पर इस गेंदबाज का बोलबार रहा। पहले ओवर में मिले 15 रन, दूसरे ओवर में आदित्य ने 10 रन दिए और अक्षय यहाँ पर महज 1 रन देकर 2 सफलता अर्जित की, यानी कि 3 गेंदों ओवर का खेल समाप्त हुआ। कंप्लीशन ऑफ 3rd ओवर, 26, लॉस ऑफ द 6th विकेट, नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन। आप जीत के लिए एक लंबा सफर, 81 का लक्ष्य और यहां से बने हैं 26 रन, तो जीत के लिए 12 गेंदे 55 रन की आवश्यकता। हम चलेंगे वैभव के पास। नक्कीच आपण पाहू शकाल मॅक्स सर, अनेक दानशूर व्यक्तिमत्व तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतात। सर्वांचंच मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच आपण पाहू शकाल सन्माननीय व्यक्तिमत्व, रांजणपाडा गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व श्री विश्वनाथ शेठ चौधरी साहेब, जे विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्वासाठी। क्या बात है, क्या बात है। विश्वनाथ शेठ, उनसे हमने कल ही मुलाकात की, फोन पर उनके पास समय नहीं था और कल ही उन्होंने हमें बताया था कि हम आने वाले हैं, कि समय की कमी यहाँ पर। नक्कीच नक्कीच सर, त्यांच्याजवळ आज वेळ नव्हता आणि तरी देखील त्यांनी त्यांचं प्रेम आम्हाला पाठवून दिलं, याबद्दल पनवेल समालोचक असोसिएशन त्यांचा नेहमी आभारी राहील। निश्चित तौर पर विश्वनाथ जी, आपका इस तोहफे के लिए हम दिल की गहराई से हम आपका शुक्रिया अदा करते हैं और आपका ये प्यार हमारे सराखों पर रखते हुए हम फिर एक बार चलेंगे क्रिकेट की दुनिया में। 12 गेंदे 55 का लक्ष्य। पीपीएल का यह शानदार सफर, 32 टीमें कुल मिलाकर इस प्रतियोगिता में शरीक हो चुके हैं और आज इस प्रतियोगिता का विजेता कौन बनेगा, यानी कि सीजन पहला कौन बनेगा, इतिहास के पन्नों पर पहली बार कमेंटर एसोसिएशन के माध्यम से यह पीपीएल का शानदार सफर। The first time in history of cricket, the commenters have organized the biggest and beautiful event organized by Panvel Cricket Association. 32 teams have participated in this tournament, and who is going to be champion? Today we'll get answer in beautiful and fabulous evening. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the fabulous journey of PPL. तो जीत के लिए 12 गेंदे 55 का लक्ष्य। बालू इस मैदान के ऊपर जिस प्रकार से खेल रहा है, शुरू में अच्छा नहीं रहा है। पिछले 3 मैचेस एक तरफ पे रहे, चौथा मुकाबला अच्छा देखने को मिलेगा, हमने उम्मीद जताई थी, लेकिन यह मुकाबला भी उसी कगार पर चलता हुआ। Last 3 matches have been one-sided, so we are looking for extraordinary performance. But this match is gone on that way. Not an interesting match now. The one-sided match. 12 गेंदे 55 की आवश्यकता। बेहतरीन गिलहरी, straight to the fielder along the carpet, and beautiful fielding performance from the Prashant is there. But यहाँ से 2 रन चुराते हुए अब इक्का दुक्का से कुछ काम नहीं चलेगा। संजय ठाकुर काफी मुस्कुरा रहे हैं और हमारे पनवेल एसोसिएशन को भी मुस्कुराना चाहिए, क्योंकि उन्होंने कहा कि यदि उनकी टीम यहाँ से जीतेगी तो 25,000 का योगदान हमारे टीम के लिए भी होगा। तो आपका भी दिल के गहराई से हम शुक्रिया अदा करते हैं। महेश दलवी हमारी इच्छाओं बनकर हमारे साथ हमेशा रहे, उनका भी स्वागत करेंगे। मनीष पाटिल भी हमारी इच्छाओं बनकर हमारे साथ है। प्रवीण जी पाटिल बीजेपी के हमारे स्थायी समिति सभापति हमारे साथ रहे। सचिन जी वास्कर हमारी सांस बन चुके हैं, उन्होंने भी काफी बड़ा योगदान दिया हमारे प्रतियोगिता के लिए, सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे। आईपीएल के पैकर्स हमारे कैलाश जी म्हात्रे, गुरु जी म्हात्रे, इनका भी बड़ा योगदान रहा है और सबसे ज्यादा बड़ा योगदान रहा हमारे तोसीफ पटेल और हमारे जहीर पटेल, जिन्होंने ये मैदान हमें उपलब्ध करवा कर दिया है। यानी कि ये मुकाबले में कुछ अब दम नहीं है, एक तरफा चलता मुकाबला। बेहतरीन गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। इस बार बल्लेबाज के अरमान थी इस गेंद को लॉन्ग ऑन से ऊपर से खेले, लेकिन नहीं कर पाए। हमारे एआर हॉस्पिटल को हम नहीं भूल पाएंगे, जो हमारी सिस्टर है, हमारे डॉक्टर मुनाली भी उनके साथ ही, उनको भी नहीं भूल पाएंगे, क्योंकि लगातार 10 दिन लगातार उन्होंने हमें जो सेवा उपलब्ध यहाँ पर करवाई है, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे। दोस्तों, ये प्यार हम कभी ना भूल पाएंगे। भले हम थक चुके हैं पिछले 2 महीने से पीपीएल के पीछे भागकर, लेकिन जो अपने प्यार दिया उससे हमें काफी बड़ी प्रेरणा मिली है। बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, क्या ताकत, तकनीक, नजाकत, और ये फ्लाइट शॉट था और गेंद सीमा पर रिस्क का इस्तेमाल करते हुए सीधा 6 रन की मोहर लगती हुई। Panvel Premier League, Panvel
थैंक यू केडी, आपको भी नहीं भूल पाएंगे, केटी का बड़ा योगदान रहे। दोस्तों हम भले थक चुके हैं, लेकिन आपका प्यार हमें प्रेरणा बनकर उभर कर सामने आ रही है। जो अपने प्यार हमें दिया, जो मोहब्बत दी और काफी कुछ सीखा इस प्रतियोगिता से। हमने 8 गेंदे 46 की आवश्यकता, कमाल की टाइमिंग, लेकिन गेंद बल्ले का बाहरी किनारे लेकर गेंद जा रही है विकेटों के पीछे थर्ड मैन रीजन में, और गेंद सीमा पार। 3 खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन नहीं रुका पाए, सीधा 4 रन। अब जीत के लिए 7 गेंदे बची है, बल्लेबाज अभी भी प्रयास में। 7 गेंदे और 42 रन की आवश्यकता। हमारे संदीप जी वास्कर, इनकी ये प्रेरणा, इनकी ये संकल्पना और इस संकल्पना को साकार करते पीपल का शानदार, और ये अंतिम दौर में धीरे धीरे प्रतियोगिता पहुंचती हुई। अंतिम गेंद इस ओवर की 7 गेंदे 42 की आवश्यकता। बहुत ही बढ़िया शॉट, बैकवर्ड पर जाकर रूम बना दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद पॉइंट डीप पॉइंट से आते हुए शानदार थ्रो, और यहां से मिलेगा महज 1 ही रन। जीत के लिए 6 गेंदे 41 की आवश्यकता, यानी कि समय की औपचारिकता बचाए मुकाबला, क्योंकि काल भैरव चिंचपाड़ा, केडेच वागिलवाड़ा, कुणाल नाइक, उनके हौसलों को यहां पर कम किया है यहां पर अक्षय पवार ने। तो दोस्तों इसके बाद हम मैन ऑफ द मैच का अवार्ड भी करेंगे, फिर एक बार ड्रॉ भी करेंगे। मैं गुजारिश करना चाहूंगा शौर्य 11 कुटुक बांधा के कप्तान आदर्श घरत, राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारे के कप्तान रोशन सालुंके, और रॉयल कलम्बली के कप्तान सुमित ढोंगरे हमारे बीच मौजूद रहे, और जीतने वाली टीम के साथ आपका ड्रॉ भी करेंगे, मैन ऑफ द मैच का खिताब भी देंगे, टॉस भी करेंगे, और इसके बाद अतिथि गणों का हम सम्मान भी करेंगे। छह गेंदें बची है और जीत के लिए 41 रन की आवश्यकता। दोस्तों जो प्यार आपने हमें दिया इस प्रतियोगिता में हम कभी ना भूल पाएंगे। आपका प्यार हमारे लिए प्रेरणा बन चुका है और आपका सहयोग हमारी सफलता बन चुका है। हमारे सभी कार्यकर्ता सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे, कड़ी मेहनत की उन्होंने, सैंडी पालकर उनकी पूरी टीम, हमारे दीपक जी भी उनकी पूरी टीम। और जीत के लिए अब समीकरण बनेगा 5 गेंदे और समीकरण बनेगी 40 रन की आवश्यकता। समय के औपचारिक से बचा मुकाबला हमारे दीपक पाटिल जो हमारे एसोसिएशन के और सैंडी पालकर काफी बड़ा योगदान आपने दिया, हम आपको भी नहीं भूल पाएंगे। दीपक पाटिल जो अंपायर की भूमिका अदा कर रहे हैं, उन्होंने 100 प्रतियोगिता पूरी की, उनका केक काटकर भी हमने सेलिब्रेशन किया यही इसी प्रतियोगिता में। उनके लिए भी एक मिसाल रहेगी यह प्रतियोगिता। स्कूप शॉट, दिलशान स्टाइल खेलने की कोशिश और यही स्टैंडर्ड पीपीएल का, यह यहां पर मैं कहूंगा क्लास पीपीएल का शानदार चौका। थँक्यू डीजे। कणपोली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय गोपाल सेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे। तसेच माफ करा, कणपोली गावच्या सन्माननीय सोपान शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले। त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। मॅक्स सर, आपण वन साइड मॅच पाहतोय, या मॅच मधला रंग तर पूर्णतः निघून गेलाय, परंतु यापुढच्या लढती आणखी स्ट्रॉंग पद्धतीने पाहायला मिळतील। गुड्डू का हम शुक्रिया अदा करेंगे जिन्होंने हमें वाईफाई प्रोवाइड किया है, जिनकी 100 से भी ज्यादा स्पीड उनकी नजर आ रही है और ये क्लास अभी खराब होता नजर आ रहा है। विकेट नंबर गिरता हुआ, विकेट नंबर 8 विकेट गोज डाउन और 2 विकेटें अब बची है। समय के ऑप्शन से बचा मुकाबला। फिर एक बार गुजारिश करना चाहूंगा आदर्श घरत और फिर एक बार रोशन सालुंके और सुमित डोंगरे। आइए ड्रॉ करेंगे यहां पर हम, और जीतने वाली टीम यहां पर हमारे साथ होगी। ड्रॉ होंगे ABCD, A B से खेलेगा, C D से खेलेगा। हमारे अरुण शेठ भगत, हमारे देसेकर साहब, हमारे म्हात्रे साहब इस मैच का लुत्फ उठा रहे, साथ साथ हमारे सचिन जी वास्कर काफी बड़ा योगदान, हमारे महेश जी भी हमारे साथ है साय की तरह, और हमारे नितिन जी पाटिल भी मैच का लुत्फ उठा रहे। सभी का हम स्वागत करना चाहेंगे। हमारे बाला मड़बी जिन्होंने हमें 5000 का योगदान दिया है, धरना गांव से बिलोंग करते हैं, उनका भी स्वागत करना चाहेंगे। हमारे मित्र राजेश जी महादेव, उन्होंने भी 5000 का योगदान दिया है, उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। देसेकर साहब का कटआउट भी यहाँ पर लगा है हमने, बहुत ही स्मार्ट दिखते हैं वो कटआउट में, जितनी खूबसूरती उनकी आंखों में है उतनी खूबसूरती कटआउट में भी हम देखते हैं। और विकेट नंबर गिरता हुआ 9वां, अब बची भी गेंदे 2 और जीत के लिए 36 रन की आवश्यकता। तर नक्कीच आम्ही या ड्रॉ साठी इथे आमंत्रित करू शौर्य 11 कुटुंब बांधन, आदर्श घरत, तदनंतर आम्ही राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघनायक रोशन सालुंके, रॉयल कलंबोली संघनायक सुमित डोंगरे, आणि यामधून विनर टीम आपण पाहू शकाल जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर चेअरमन बामण डोंगरी, अक्षय पवार असं पूर्णतः जे धावसंख्या फलक सांगते की पुढे निघून येणार आहे।
तर या जे 3 पहिले संघ आहेत त्या तिन्ही संघाच्या संघांना आपण ड्रॉ साठी यायचं लगेचच. तो महेश दलवी भी हमारे साथ सहायक की तरह उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे. हमारे मनीष जी पाटिल शिवसेना विभाग प्रमुख हमारे खारघर के, सभी का बड़ा योगदान रहा इस प्रतियोगिता के लिए. बची हुई गेंदें 2 छत्तीसों की आवश्यकता. अंतिम जोड़ी मैदान के ऊपर. क्या ये टीम ऑल आउट होगी या फिर अपने आप को बचा पाएगी? कितने रनों से मुकाबला जीत पाएगी बामन डोंगरी टीम? संजय ठाकुर के चेहरे पर मासूम सी मुस्कान, बड़ी मुस्कान है, क्योंकि आप उनकी टीम सुपर 4 में पहुंच चुके हैं. शिवा गोंदली भी यहाँ पर आ चुके हैं, सालुंके भी आ चुके हैं. स्वागत करना चाहेंगे सभी का. इसके बाद ड्रॉ करेंगे, मैन ऑफ द मैच का यहाँ पर किताब भी देंगे, टॉस भी करेंगे और मेहमान नवाजी भी करेंगे. काफी कुछ काम है हमारे पास. इसके बाद थोड़ा सा ब्रेक नहीं लेंगे, हम लगातार कंटिन्यू शुरू करेंगे. सभी का स्वागत करेंगे. सभी कप्तान कंधों पर कंधे हाथ रख के आते हुए कदम कदम बढ़ाए जाए, खुशी के गीत गाए जाए. चेंज ऑफ पेस, ओ ड्राइव किया, ऐसा लगा कि हम टेस्ट क्रिकेट खेल रहे हैं, नो डाउट. और यहाँ से मुकाबला समापन. ये मुकाबला जीता है 34 रनों से. ये शानदार जीत है. यहाँ पर जहरमन बामन रेटिंग जीत के आपको ढेर सारी बधाई. महेश दलवी मित्र त्याचे दिलदार, ओमकेश गोंधली सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार. दोस्ती यारी हाई त्याची भारी, राहतील पाठीशी सदा. दोस्ती यारी हाई त्याची भारी, राहतील पाठीशी सदा. हाय फेमस बामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस बामन. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकाल खूप चांगला सामना हा देखील एन्जॉय केला. पहिले सुपर 4 अर्थात या 4 चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांवर आता मात्र ही 4 नावं कोरले गेलेत. ते देखील सद्यस्थितीमध्ये गुप्त जरूर आहेत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हे नावं समोर येताना पाहायला मिळतील. आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या सन्मानाकडे बोलणार आहोत. अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य, आणि ते कर्तव्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून निभावायचं आहे आणि ते आम्हाला जपायचं आहे. तर आम्ही विनंती करतो सन्माननीय सचिनदादा वासकर, ज्याने आम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी दिली या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते पनवेल